आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं आणि आपलं आवडतं ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर संगमनेर शाखेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्तानं 10 ते 50% पर्यंत डिस्काउंट. ऑफर कालावधी 6 एप्रिल ते 10 एप्रिल 2026. नामांकित कंपन्यांचे सनग्लासेस आणि फ्रेम्स उपलब्ध. याशिवाय लेटेस्ट कलेक्शन आणि एक्सपर्ट आय टेस्टिंग. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर एसटी बस स्टँड संगमनेर. संपर्क 9150 290 290. तेव्हा चला त्वरा करा आणि या बंपर ऑफरचा मोठ्या संख्येनं लाभ घ्या. संगमनेर शहरातील नामांकित सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील रुग्णावर चुकीचे उपचार झाल्यामुळे रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना 22 मार्च 2025ला घडली. डॉक्टरांचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे किडनी फेल्युअर झाली आणि रुग्ण दगावला. जेव्हा ही गोष्ट तज्ज्ञ डॉक्टरांकडून मैताच्या पत्नीला समजली तेव्हा तिनं डॉक्टरांच्या विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. तिनं प्रशासकीय पातळीवर आणि न्यायालयीन लढा चालू ठेवला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी डॉक्टर अभिजित भाऊसाहेब कोरडे आणि डॉक्टर अजिंक्य अशोक सोनांबेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. शहर पोलीस सोनांबेकर हॉस्पिटलमधील या 2 डॉक्टरांना अटक करणार का की राजकीय हस्तक्षेप होऊन यांना पाठीशी घालणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका व्यक्तीला छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्यांनी 27 फेब्रुवारी 2025ला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या तपासण्या केल्या. त्यात लालपेशी आणि क्रिएटिनिन हे नॉर्मल होतं. दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारीला रुग्णाची अँजिओप्लास्टी करण्याच्या आधी रुग्णाची पुन्हा तपासणी केली गेली. यामध्ये रुग्णाचे रिपोर्ट सर्व नॉर्मल होते. हे रिपोर्ट पाहून सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजित कोरडे यांनी रुग्णाला स्टेंट टाकण्याचा सल्ला दिला. रुग्णाचा आजार हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बसवला. मात्र त्यानंतर रुग्णाला स्टेंट टाकलेल्या जागेवर हाताला गँग्रीन झाल्याचं दोन्ही डॉक्टरांनी सांगितलं. तर रुग्ण व्यवस्थित आहे असं नातेवाईकांना सांगितलं गेलं. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट चेक केले आणि क्रिएटिनिन 4.91 वर गेल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पॅनलवर असलेल्या युरोलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्ट यांना का नाही बोलावलं असा प्रश्न नातेवाईकांनी विचारला. तर रुग्णाच्या पुढील उपचारांसाठी पैशाचा तगादा लावला गेला. पुढे जाऊन रुग्णाची प्रकृतीही खालावत चालली. त्यानंतर पुढील उपचारासाठी सोनांबेकर हॉस्पिटलमधून नाशिक या ठिकाणी हलवलं गेलं. दरम्यान 3 मार्च 2025ला रुग्णाला नाशिकमधील एका रुग्णालयात दाखल केलं गेलं. तिथं महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णाचे उपचार बसतात का हे तपासलं असता संगमनेरच्या सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये योजनेचा सर्व लाभ घेतल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळं नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये योजनेचा लाभ घेता येणार नाही असं सांगितलं. रुग्णाला हा खर्च न पेलवणारा असल्यामुळं त्यांनी पुन्हा घोटी येथील हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल केलं. तज्ज्ञ डॉक्टरांकडून असं निदर्शनास आलं की डॉक्टर अभिजित कोरडे आणि डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर यांच्याकडून रुग्णाला उपचार करत असताना निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा झालाय अशी माहिती मिळाली. त्यातच या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दुर्लक्ष झाल्यामुळे यांच्या पतीचा मृत्यू झाला अशा डॉक्टर अभिजित भाऊसाहेब कोरडे, डॉक्टर अजिंक्य अशोक सोनांबेकर या दोघांविरुद्ध फिर्यादी महिला यांनी तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे BNS 106 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. संगमनेरमधले बहुतेक जे दवाखाने आहे यांच्यावरती कोणताही वचक राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. लाखोचे बिलं गरिबांना लुटण्याचा हा व्यवसाय झालेला आहे. असे संगमनेरमध्ये मोजके डॉक्टर आहेत की ज्यांनी या ठिकाणी खरंच रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून काम केलंय. मात्र काही संगमनेरमध्ये जे डॉक्टर आहेत हे पैशाच्या लाभापोटी अनेक चाचण्या करतायत. अनेक लॅब या ठिकाणी उदयास आलेले आहेत. याचं मॉनिटरिंग होत नाही. दर्शनी भागामध्ये जे फलक आहेत ते फलक लावले जात नाही आणि याच कारणातून पेशंटचे जे नातेवाईक आहेत ते आजारपणामुळे सैराबाहेर झालेले असतात. डॉक्टरांना देव मानून ते विश्वास ठेवतात आणि डॉक्टर म्हणतील तसं ते करतात. मात्र एका निष्पाप मातेचा
जो कुंकू पुसण्याचं काम जे आहे हे या डॉक्टरांनी केलेलं आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी या पिंपळगाव निपाणी गावातील ग्रामस्थांनी केलेली आहे. आणि हे जे डॉक्टर आहेत हे गुन्हा दाखल झाल्यानंतर या ठिकाणाहून फरार झालेले आहेत आणि त्यांची बाजू मांडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. मात्र कोणताही जे हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत किंवा इतर डॉक्टर आहेत हे बोलायला तयार नाही. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर, संगमनेर. आता या दोनही डॉक्टरांना पोलीस अटक करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.